भविष्याताई हो भरपूर मावरा आहे मामा. काय कुपा येल्लो फिन कुपा भरपूर चिंबोरी आहेत. किती मोठी आहे ही सुरमई. ही गाबोली कसली आहे. आणि गाबोलीची चिवणी सर्वजण विचारत असतात. ही बघा आहेत अजून गाबोली. सगळ्याला गाबोली आहे ना. नमस्कार मंडळी. मोठी मोठी चिंबोरी दिसतात तुम्हाला. कवटा भरलेली दिसतात. हे बघा गोरी खारी गावठी सर्व दिसतात. तर ही चिंबोरी आणि आपल्या भारतीताईला बघून कुठे वाटते आपण दिवाले. दिवाल्या गावामध्ये आलोय. आज शुक्रवारचा मार्केट दाखवण्यासाठी. पण सुरुवातीला चिंबोरी बघा. ही गोरी आहे ना. खरपी बोलतात याला. आणि ते आई आहेत ज्या सुक्का मावरा घेऊन बसलेत बघा. टेंगली आहे, आंबार आहे, कोलिम आहे, सर्व प्रकारचे मासे आहेत. मी आता थोड्या टायमाने सुक्का मावरा खाण्याचा. हो नमस्कार नमस्कार. हो कुठनं तुम्ही. पेट. ओवा पेठ. खारघर मधनं आलेत बघा. काय घेतली मासली. सुकी मासली घेता काय. यशवंत घरत सदाशिव साहेब होते बघा. हो नमस्कार सर. सुनील पाटील. कुठनं तुम्ही. वाघिणी एअरपोर्ट. काय घेतलंय मासली. हा घेतात मासली घ्यायला आलेत आता. चालेल चालेल धन्यवाद. आणि आलोय मार्केटमध्ये शुक्रवारच्या. आणि शुक्रवारचा मार्केट बघा कसा भरला आहे. आणि मार्केटमध्ये मासली भरपूर आहे. टेन्शन घेऊ नका. आपल्या बोटी वगैरे बंद झाल्यात तरी मासली बघा. आई आहे ना मासली फुल. फुल मासली आहे. जिताडा ताजा आहे ना. गाव एकदम बर्फांचा दाखव. गावरी दाखव एखादीची बघा. हे बघा लाल कलरचा ब्लॅक कलरचा रक्त निघाला ना तर समजावं तो क्लोजनचा आहे. लाल कलरचा फ्रेश आहे बघा. फ्रेश मावरा आहे बघा. मार्केटमध्ये फ्रेश दिवाल्या मार्केटमध्ये येत आहे तुम्ही. आता पण तुम्हाला फ्रेश मासली मिळाली बघा. हलवा आहे, नारबा आहे, जिताडा आहे, बागडा आहे, सर्व मासे आहेत. मच्छीला डबल भाव आहे आणि क्लोजनच्या मच्छीला भाव कमी आहे. पण आमच्या दिवाले मार्केट मध्ये क्लोजन कोण बाया आणत नाही. सर्व मच्छी फ्रेश. नसली तर घरी बसतील पण क्लोजन नाही कोण आणणार. चालेल चालेल. विकणार तर फ्रेश विकणार. सुरमई किती किलोची आहे. 20 किलोचे. 23 किलोची सुरमई आहे. आणि डोळ्या बघा एकदम फ्रेश दिसते तुम्हाला चमचमीत. आणि काय कापतस. रावस मासा कापते बघा. एकदम सुपर फ्रेश. आणि जिताडी बघा मार्केट मधलं एकदम चमचमीत सुपर डुपर फ्रेश चकचकी लागलेली. शायद कितीला आहे. काय भाव आहे जिताड्याचा. 600. 600 रुपये किलो. या टायमाला जिताडा खात आहे नो डाऊट एकदम फ्रेश. बोंबलाचा काय भाव आहे. बोंबील पण 600 रुपये. हे बघा बोंबील 600 रुपये. आणि जिताडा पण 600 रुपये किलो. बोंबील थोडा महाग दिसतोय बघा. आणि कुपा बघा कसला मोठा आहे त्यांच्याकडे. कुप्याचा काय भाव. 800 रुपये. 800 रुपये. पण तुम्ही मार्केटमध्ये येत आहे तुम्ही निराश न होणार. सर्व प्रकारची मासली मिळणार. आणि छायाताईंनी सांगितले ताजी आहे. सर्व मावरा ताजा आहे. आणि तिने प्रूफ पण दिलाय मस्त. गावरी पण दाखवली. आणि माशांची क्वालिटी पण बघितली. आणि अंजली ताई पण आहेत बघा इथे. हो काय आहे मोदक नाही. हे बघा छोटी छोटी मोदक पाहिजे असतील तरी पण येऊ शकते. हो कसा दिलास वाटा. 150 रुपये वाटा. आणि आता निर्मला ताईकडे आलोय. किती मोठी आहे ही सुरमई. हे बघा कसा पीस कापतोय एकदम भारी. हे हॉटेलवाल्यांसाठी आहे. हॉटेलवाल्यांसाठी बघा कसे पीस कापून देते ती. किती किलोची आहे ही. 18 किलोची सुरमई. आणि ते खारघर वरनं आविक. नमस्कार. हो व्हिडिओ वगैरे बघताय ना. काय घेतली मासली. आता घोल घेतली, पापलेट घेतले. फ्रेश आहे ना. नेहमी येतं इकडे. कशी असते मासली. चांगली असते मच्छी. पापलेटांची क्वालिटी बघा. कल्पना ताई बरी आहे ना. काय कापली. घोल आणि सुरमई कापली बघा. मामा काय कुपा येल्लो फिन कुपा. हा बघा हे येल्लो फिन असतात याच्यावरती. तोच कुपा कापतोय. आणि त्याच कुप्याचा आपण लोणचं पण बनवत असतो. नक्की ट्राय करा. ही गाबोली कसली आहे. सकल्याची. हा बघा सकला मासा. आपला कोळी लोकांच्या हल्दीमध्ये खाणारा त्याचीच गाबोली दिसते तुम्हाला. हे बघा. आणि डोका बघा कुप्याचा. तर पिंकीताई आहे. पिंकीताई बऱ्या हो ना. चिवणी होती ना तुझ्याजवळ. संपली. 1500 रुपये किलो चिवणी. रविवारी आली तर मिळतील ना गाबोलीवाली. तर मंडळी येत आहे तुम्ही. गाबोलीची चिवणी पाहिजे असतील तरी पण तुम्ही भेट देऊ शकता रविवारी. पिंकीताई जवळ मिळतील. आणि त्या बाई ज्या जवळचा मावरा घेऊन बसतात डोलीचा वगैरे त्यांच्याकडे मिळतील ना. 2-3 ठिकाणी मिळतात इथे चिवणी. प्लॅन करा. गाबोलीची चिवणी भरपूर जण विचारतात. येतात ना मार्केटला आपल्या.
हा हे बघा मस्त सुरमई भरपूर आहे आपल्या इथं. आणि ते औषधाई हो भरपूर मावरा आहे बघा. जिताडा, बांगडा, कुप्पा, पापलेट, कोलंबी, बोंबील. ही जवळची कोलंबी आहे ना. हा गोड्या पाण्याची कोलंबी सगळा मावरा आहे. हा तर मंडळी बघताय तुम्ही लांबून लांबून. आणि फ्रेश मासली भेटत नसेल तर या नक्की आपल्या दिवाला गावामध्ये. सर्व प्रकारचे मासे आहेत. आई बऱ्याच ना. आता नाही गेलो काही. याचा काय भाव आहे रावसाचा? 1200 रुपये किलो रावस. आणि ही बारकी पापलेट ही 1200 आणि मोठी 1700. आणि हलव्याचा काय भाव आहे? 1100. आणि ते विनंतीताई विसरल्यावर नाही ना. हा भरपूर दिवसांनी आलोय आणि बघा बोंबील साफ करतात. हे काय बांगड्याचा काय भाव आहे? 500 रुपये किलो बांगडा दिसतोय बघा तुम्हाला. आणि आशाताई आहे तिथे ज्यांच्याकडे बघा बोईट ही डोलीची आहे ना जाल्याची. डोलीची बोईट दिसतात. आणि कालव सर्व प्रकारचे मासे तुम्हाला इथे आल्यावरती भेटतात. हे बघा कालवांचा काय भाव आहे? 200-500 हे 200 आणि 500. आणि बोईटांचा 400 रुपये किलो. बोईट 400 रुपये. बोईट नक्की ट्राय करा मंडळी. लसणाचा आंबाट आवडेल तुम्हाला. या काय बाटी नाही बोलता. हा बाटी मासा 50चा वाटा. आणि सुरुवातीला तुम्हाला चिंबोरी दाखवली. आणि मार्केटमध्ये पण बघा भरपूर चिंबोरी आहेत. ही बघा कसा दिले हो ये टोपली? 2000 रुपये वाटा. आणि हे 1200. आणि ते रंजनाताई आहेत बरे हो ना. हो काय चालू आहे मार्केटमध्ये? वडा मासा दिसते बघा तुम्हाला. काय भाव आहे याचा वड्याचा? 400 किलो भर होईल. हा 1 किलो मध्ये पर्यंत जाईल. वडा मासा दिसते तुम्हाला. एकदम जवळच भेटतो आपल्या किनाऱ्याला. जाम टेस्टी असते. नक्की ट्राय करा. आणि गाबोलीची चिवणी सर्वजण विचारत असतात. ही बघा आहेत अजून गाबोली. सगळ्याला गाबोली आहे ना. हा सगळ्याला गाबोली आहे. रविवारी फेरी मारा. काय सांगू नाही शकत पण तुम्हाला भेटू शकतात. भेटतील ना. रविवारी जर पाऊस पडला तरच भेटतात ही चिवणी. पण आज पण आहेत बघा. पण या तुम्ही मार्केटला भेटतील तुम्हाला चिवणी. ही सकाळीच पकडलेली आहे ना. हा सकाळीचीच पकडलेली आहेत गाबोलीची चिवणी. जिवंत आहे ना. हे बघा जिवंत आहे चिवणा. कसा यो वाटा? कसा वाटा का किलो? 1200 रुपये 1 किलो. 1 किलो 1200 रुपये बघा. ही बघा जिवंत चिवणी. आणि जयुताईंकडे आलोय आपण. हे काय मांदेली नाही. कशी आहे मांदेली? 100चा वाटा. आणि भरपूर जण आपल्या फेस्टिवल मध्ये आलेली त्यांना आपण मांदेली दिलेली होती. भरपूर जणांना माहिती नाही पण ही बघा मांदेली दिसते तुम्हाला. कसा आहे वाटा? 100 रुपये. 100 रुपये वाटा. स्वस्तात मिळत असते. फ्रायला एकदम भारी लागते. नक्की ट्राय करा. उलवे कशी लागते मांदेली? एकदम मस्त कुरकुरीत लागते. संजय भोसले सर आहेत. नमस्कार. हो सोबतच आलोय आम्ही मार्केटमध्ये. काय घेतलंय? मुंबई घेतली, पापलेट घेतले, पापलेट, कोळंबी. मस्त. आज शुक्रवार आहे आणि चांगला बेत केलाय बघा सर्व मासली खाण्याचा. मच्छी छान असते, खूप सुंदर. आम्ही पण या ताईंकडनं घेऊन जायचो. काय आहे आज? कुप्पा 16 किलोची सुरमई कुप्पा. चालेल. मानसी पण आहे बघा इथे. हाय मानसी बरेच ना. काय घेतलास मावरा? बोंबील सुरमई घेतली बघा तिने. चालेल. आणि हेमाताई आहेत ज्या बघा पाला साफ करतात. याच टायमाला भारी मिळते ना यो. पाला मासा दिसते तुम्हाला. हे बघा अजून 2-3 आहेत. काय भाव आहे पाल्याचा? 1200 रुपये किलो. हो सर नमस्कार. कहाँ से हो आप? बस इधर ही बेलापुर से। मेरा नाम वेणु। केरला. अरे केरला से हो आप? हाँ केरला वरनं आलेत आणि बघा पाला मासा खातात. कैसा है टेस्ट? कैसा है? अल्लाह अच्छा मच्छी है ना, क्योंकि इसको ज्यादा कांटा होता है। जो मच्छी में कांटा ज्यादा होता है वो टेस्टी होता है। केरला वरनं आलेत आणि काटेवाले मासे खातात बघा. चलेगा सर. ओके. एकविरा आईच्या मूर्तीच्या बाजूलाच नर्मदा ताई पण आहेत. त्यांच्याकडे पण तुम्हाला गाबोलीची चिवणी मिळतील सकाळी आले तर. हा बघा चिवणा तोडताना दिसते. रेशमाताई पण आहेत जिंच्याकडे पण चिवणी असतात
तुम्ही या मार्केटमध्ये भरपूर ताई लोक आहेत ज्यांच्याकडे चिवणी असतात आणि पाऊस पडला तर नक्कीच या. हो हो जिताडे बघितली एकदम. हा एकदम फ्रेश जिताडा आहे आणि चिवणीसाठी पण तुम्ही लवकर या, तुम्हाला चिवणी पण भेटतील. सकाळी 8 वाजता या. हा लवकर आल्यावरच 8-9च्या नंतर आल्या तर चिवणी लगेच संपतात. हा कारण हा सगळी जण चिवणीसाठीच येतात खास. हा तर लवकर या तर तुम्हाला चिवणी भेटतील. हे बघा. चला तर आलो होतो आपण मार्केटमध्ये. बोटी बंद आहेत पण मार्केटमध्ये मासली आहे काय ते बघण्यासाठी. पण बघताय तुम्ही भरपूर मासली आहे आणि सर्व ताजी. काय टेन्शन घेऊ नका, या तुम्ही कधी पण मासे घ्यायला, मिळतील तुम्हाला एकदम. हा बिलकुल कोल्ड स्टोरेजची मासली नसते.